तंत्रज्ञान जो पहिले येईल त्याला पहिली सर्व्हिस देतं. त्यामुळे तंत्रज्ञानामध्ये कुठलंही व्हीआयपी कल्चर नाही. तंत्रज्ञानामध्ये कुठेही वरचा आणि खालचा असा भेद नाही. भेदरहित व्यवस्था म्हणजे तंत्रज्ञान आहे. आणि ती भेदरहित व्यवस्था आणि पारदर्शी व्यवस्था ही जर आपल्याला गावापर्यंत पोचवायची असेल तर त्याचं एकमेव साधन ही कनेक्टिव्हिटी आहे. आणि ती कनेक्टिव्हिटी आज या 4Gच्या माध्यमातून पोहोचते. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर हे जे टावर्स तयार झालेले आहेत हे 4Gचे टावर्स असले तरी 5Gची स्केलेबिलिटी याच्यामध्ये आहे. कारण मोदीजींनी पहिल्यांदाच सांगितलं 5G असेल किंवा त्याच्यानंतरचा 6G असेल याच्यामध्ये भारत जगाच्या मागे राहणार नाही. 4G पर्यंत जगाने तंत्रज्ञान आणलं आणि आम्ही मग त्या तंत्रज्ञानासोबत गेलो. आता तंत्रज्ञान आणणारे आम्ही असणार आहोत. त्यामुळे जगाच्या एक पाऊल पुढे आम्हाला जायचंय हे आमच्या प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं. आणि आज त्याच दिशेने आपला देश चाललेला आहे. आणि म्हणून आज हे जी वेगवेगळी क्षेत्र आहेत या क्षेत्रांमध्ये एक मोठा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने निर्णय घेतला ज्या नागरिकांना वेगवेगळ्या विभागातनं 1100 सेवा आपण देतो या सगळ्या सेवा आपण ऑनलाईन उपलब्ध करून देतो. आणि हळूहळू या सगळ्या सेवा व्हॉट्सअपवर देखील उपलब्ध करून देतो. कोणालाही सरकारच्या कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकताच पडू नये. लोकांना आपल्या मोबाईलवरनं सगळ्या सेवा घेता आल्या पाहिजे ही व्यवस्था आपण उभी करतोय. पण ही व्यवस्था यशस्वी कधी होईल ज्यावेळी चांगली कनेक्टिव्हिटी 4Gची कनेक्टिव्हिटी ही गावोगावी पोहोचेल. त्यावेळी मग गावातल्या व्यक्तीलाही काही अडचण येणार नाही. त्याला जी सेवा पाहिजे त्याकरता ग्रामपंचायतच्याही कार्यालयात जायची आवश्यकता नाहीये, तालुक्यालाही जायची आवश्यकता नाहीये. आपल्या मोबाईलवर सगळ्या सेवा तो प्राप्त करू शकेल. आणि यातल्या तर 90% लोकांना ज्या सेवा लागतात त्या सेवा पुढच्या 2च महिन्यामध्ये आम्ही एंड टू एंड या डिजिटाइज करतो आहोत. म्हणजे त्यातनं होणार असं आहे की एखाद्याने एखाद्या सेवेकरता अप्लाय केला तर त्याची फाईल कोणाच्या टेबलवर आहे हे देखील त्याला पाहता येईल. आणि वेळेमध्ये ती सेवा त्याला प्राप्त झाली की नाही हे त्याला त्याच्या मोबाईलवरच कळेल. आणि झाली नाही तर त्या अधिकाऱ्याला फाईन करा अशा प्रकारचा अर्ज देखील त्याला देता येईल. अशा प्रकारची व्यवस्था आता महाराष्ट्रामध्ये आपण उभी करतो आहोत. आपला जो कायदा आहे त्या कायद्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी आपण करतो आहोत. पण या सगळ्या